आज आपण बनवणार आहोत अगदी मलाईदार, रिच आणि बाजारात मिळणाऱ्या कुल्फीला टक्कर देणारी मावा कुल्फी. उन्हाळ्यात थंडगार गोड खायची इच्छा झाली की पहिली आठवण येते ती कुल्फीचीच ना. पण आजची ही कुल्फी आहे खास, घरच्या घरी, कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी. एकदा ही रेसिपी ट्राय केली की तुम्ही बाहेरची कुल्फी विसरून जाल. चला तर मग सुरू करूया आजची मस्त रेसिपी. नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मावा कुल्फी बनवण्यासाठी इथे मी जाडबुडाची एक कढई घेतलेली आहे. असं खाली 2 ते 3 चमचे पाणी ओतायचं आहे, जेणेकरून दूध खाली लागणार नाही. त्यानंतर आपण बरोबर इथे 1 लिटर दुधापासून मावा कुल्फी बनवणार आहे. त्यासाठी इथे मी फुल क्रीम दूध किंवा म्हशीचं दूध घेतलेलं आहे. बरोबर 1 लिटर दुधापासून बनवणार आहे. सर्व दूध ओतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम फुल करायची आहे, जेणेकरून याला लवकर उकळी येईल. थोड्या वेळानंतर इथे बघा दुधावरती अशी साय आलेली आहे. आता हे दूध थोडंसं गरम झालेलं आहे. वरची जी साय आहे ना, ती आपल्याला याच दुधामध्ये मिक्स करायची आहे. तर मी काय करणार आहे, हे जे गरम झालेलं दूध आहे ना, ते थोडंसं वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. ह्या दुधाचं काय करायचं ते मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. इथे बघा, या दुधाला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. एकदा का या दुधाला उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे दूध असंच उकळायला ठेवायचं आहे. आता बघा, जसजशी वरती साय येते ना, तसतशी आपल्याला ही साय या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. म्हणजे आपलं हे दूध आहे ना, छान दाटसर होतं आणि कुल्फी ही आपली छान मलाईदार होते. तर इथे मी साय ही मिक्स करून घेतलेली आहे. इकडे मी साखरेचं कॅरेमल करून घेणार आहे. दुसऱ्या गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम अजून चालू केलेली नाही. इथे मी साखर अशा पद्धतीने पसरवून घेत आहे. इथे मी बरोबर मेजरिंग कपने अर्धा कप साखर याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. अशी साखर पसरवूनच टाकायची आहे आणि असा एकसारखा थर द्यायचा आहे. कुठे जास्त पातळ थर किंवा एकदम असा जाड थर करायचा नाही. इथे बघा, मला जिथे जास्त असं जाड थर दिसत आहे ना, ती मी एकसारखा करून घेत आहे. आता साखर टाकून झाल्यानंतर इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कढई हलवायची आहे आणि सर्व बाजूने साखर छान वितळून घ्यायची आहे. आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की साखरेला अजिबात हलवायचं नाही. आपण अशा पद्धतीने कढईच हलवायची आहे, जेणेकरून साखर एकसारखी अशी विरघळली जाईल. अशी साखर थोडीशी विरघळायला लागली की या स्टेजला आपण असं हलवून घ्यायचं आहे. जर तुम्ही अगोदरच साखर हलवली तर याच्यामध्ये साखरेचे खडे तयार होतात. आता त्यानंतर इथे मी असं हलवून घेत आहे आणि थोडेफार जे हे साखरेचे खडे आहेत ना, ते हळूहळू या मिश्रणामध्ये विरघळायला चालू होते. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि इथे बघा, थोड्या वेळानंतर पूर्णपणे साखर विरघळलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हेच शुगर कॅरेमेल किंवा साखरेचं कॅरेमेल असतं. बाजारामध्ये जी कुल्फी मिळते त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने टाकलेलं असतं. जर तुम्हाला हे बनवण्याची भीती वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे साखरही टाकू शकता. इथे बघा, अशी मधासारखी कन्सिस्टन्सी झालेली आहे की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे. त्यानंतर सर्व शुगर कॅरेमल याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व शुगर कॅरेमल टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. मावा कुल्फी आहे तर त्याच्यामध्ये खवा तर टाकलाच पाहिजे. इथे मी बरोबर 125 ग्रॅम म्हणजेच 125 ग्रॅम खवा टाकलेला आहे. खवा टाकला म्हणजे कुल्फीला अगदी छान अशी रिच टेस्ट येते. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि आपल्याला हा खवाही या दुधामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. दूध भरपूर गरम असतं, त्यामुळे लगेच या दुधामध्ये हा खवा आहे ना, तो व्यवस्थित मिक्स होतो. खवा आणि शुगर कॅरमेल टाकल्यामुळे इथे किचनमध्ये येणारा सुगंध इतका मस्त येतो की वाटतं लगेच खाऊन टाकावं. इथे बघा, असंच आपल्याला मिडियम गॅसवरती हे दूध आणखी थोडंसं घट्ट होईपर्यंत ठेवायचं आहे
जे मी साईडला दूध काढून ठेवलेलं होतं तेही छान असं गार झालेलं आहे किंवा रूम टेम्परेचरवरती झालेलं आहे. त्याच्यामध्येच बरोबर 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवर या दुधामध्ये मिक्स करायचं आहे. हे असं कॉर्नफ्लॉवरचं दूध आपण मिश्रणामध्ये टाकलं तर काय होतं, लवकर दूध दाटसर होतं. त्यामुळे आपल्याला हे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. तर बघा, याच्यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या राहू द्यायच्या नाहीत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला या मिश्रणामध्ये किंवा दुधामध्ये हे कॉर्नफ्लॉवरचं दूध टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर टाकलं की 1-3-4 मिनिटे आणखी आपल्याला हे दूध छान असं उकळवून घ्यायचं आहे, म्हणजे याला छान असा दाटसरपणा येतो. आणि इथे बघा, शुगर कॅरमेल टाकल्यामुळे आणि खवा टाकल्यामुळे या दुधाचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे. इथे बघा, हे जे मिश्रण आहे ना ते छान असं क्रीमी दिसत आहे. या दुधाचा कलरही अगदी बाजारात ज्या पद्धतीने मावा कुल्फी मिळते ना त्याच पद्धतीने झालेला आहे. आता 3-4 मिनिटे आणखी दूध आटवून घेतलेलं आहे आणि ते बघा, हे दूध छान असं दाटसरही झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे दूध करायचं आहे. याच्यापेक्षा जास्त दाटही करायचं नाही किंवा याच्यापेक्षा जास्त पातळही ठेवायचं नाही. ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. सगळ्यात शेवटी इथे मी पाव चमचा वेलची पावडर टाकलेली आहे. अशी वेलची पावडर शेवटी टाकल्यामुळे या वेलची पावडरचा वास अगदी छान असा येतो. वेलची पावडर ही आपल्याला या मिश्रणामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि असंच आपल्याला हे दूध थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. अर्ध्या तासानंतर इथे बघा, हे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा हे दाटसरही दिसत आहे. अगदी क्रीमी रिच असं याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी परफेक्ट अशी मावा कुल्फी आपली तयार होणार आहे. मावा कुल्फी सेट होण्यासाठी इथे मी कुल्फीचे जे मोल्ड असतात ते घेतलेले आहेत. हे आत्ता इझिली ऑनलाईनही भेटतात किंवा लोकल दुकानातही भेटतात. तुम्ही हवं तर एखाद्या घरच्या स्टीलच्या डब्यातही ही कुल्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता. इथे मी कुल्फी मोल्डमध्ये हे मिश्रण टाकलेलं आहे. त्याच्यावरून असा बटर पेपर लावायचा आहे किंवा ॲल्युमिनियम फॉईल पेपर असेल तर तोही लावू शकता. आता अशा पद्धतीने मी रबरने हे अगदी पॅक करून घेत आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे फ्रीजमध्ये ठेवेल ना त्यावेळेस याच्यामध्ये आईस क्रिस्टल होणार नाहीत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आईस कांडी लावायची आहे. त्यासाठी काय करायचं आहे, बरोबर मध्येच चाकूने अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. जास्त मोठं कट करायचं नाही. जेवढी आईस कांडीला लागतं तेवढंच कट करायचं आहे. त्याच्यामध्ये इथे मी बरोबर अशी आईस कांडी लावून घेतलेली आहे. आता अशाच पद्धतीने राहिलेल्याही मोल्डमध्ये मी हे मिश्रण टाकून घेते. तर बघा, अगदी घरातील नेहमीच्या साहित्यामध्ये आपण ही घरच्या घरी मावा कुल्फी बनवू शकतो. 1 लिटर दुधामध्ये भरपूर मावा कुल्फी तयार होते. इथे मी जेवढं साहित्य घेतलेलं होतं त्याच्यामध्ये बरोबर 8 कुल्फीचे मोल्ड भरलेले होते आणि इथे मी तुम्हाला दाखवत आहे की जरी तुमच्याकडे मोल्ड नसतील तर घरातील एखाद्या स्टीलच्या डब्यामध्येही तुम्ही ही कुल्फी सेट होण्यासाठी ठेवू शकता. डब्यामध्ये मिश्रण टाकलं की त्यालाही बटर पेपर लावून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पॅक असं टोपण लावून घ्यायचं. आता हे सर्व कुल्फीचे मोल्ड आणि हा स्टीलचा डब्बा मी फ्रीजरमध्ये 6 ते 8 तास ठेवलेला होता. आता 8 तासानंतर इथे बघा, मस्त अशी आपली ही कुल्फी सेट झालेली आहे. आता मी याच्यावरून हा बटर पेपर आणि रबरही काढून घेते. 6 ते 8 तासामध्ये अगदी व्यवस्थित आपली कुल्फी सेट झालेली आहे. वा, आपली थंडगार क्रीमी मावा कुल्फी तयार आहे. कुल्फी मोल्डमधून बाहेर करण्यासाठी व्यवस्थित आपल्याला ही कुल्फी निघावी यासाठी इथे मी हे पाणी घेतलेलं आहे. हे जे पाणी आहे ते रूम टेम्परेचरवरचंच आहे. अशा पद्धतीने हा कुल्फीचा मोल्ड या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि इथे बघा, अगदी अलगद व्यवस्थित आपली मावा कुल्फी निघते. वाव, अगदी रिच क्रीमी मावा कुल्फी तयार आहे आणि बघा किती सुंदर असं याचं टेक्स्चरही आलेलं आहे. याच्यावरून इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स कट करून टाकत आहे.
हे टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे. बघा, अगदी बाजारापेक्षाही सुंदर अशी मावा कुल्फी दिसत आहे. आता जे आपण डब्यामध्ये सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं ना, तेही बघा अगदी व्यवस्थित सेट झालेलं आहे. तेही मी या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून घेते, म्हणजे व्यवस्थित हे सेट होतं. तुम्ही यालाही आईस कांडी लावून ठेवू शकता. आता इथे मला तुम्हाला हे व्यवस्थित पिक्चर दाखवायचं आहे, त्यासाठी मी हे कट करून दाखवत आहे. ही जी कुल्फी आहे ना, ती जास्त कडक होत नाही, अगदी तोंडात टाकली की विरघळते. आणि इथे मी तुम्हाला हे जे डब्यामध्ये सेट करायला ठेवलेली कुल्फी आहे ना, ती कट करून दाखवत आहे. आणि इथे तुम्ही भांड्यामध्ये बघू शकता, हळूहळू ही जी कुल्फी आहे ना, ती विरघळायला सुरुवात झालेली आहे, अजिबात कडक झालेली नाही. तर तुम्हीही अशाच पद्धतीने घरच्या घरी नक्की ही मावा कुल्फी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कुल्फी कशी झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.